हा कार्यक्रम जॉयसमय सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे. तुम्ही म्हणाल मी प्रयत्न केला पण मी करू शकत नाही. नाही. आता हे ऐका, तुम्हाला माफ करण्याबाबत काही गोंधळ असू शकतो, पण माफी म्हणजे भावना नाही. मी आहे जॉयस मायर आणि मला पूर्णतः खात्री आहे की देव तुमच्या वेदना दूर करील. काही दिवसांपूर्वी एके दिवशी सकाळी उठले आणि माझ्या लक्षात आलं की माझी मनस्थिती फारशी चांगली नाहीये आणि मी काळजी घेतली नाही तर दिवसच वाया जाईल अख्खा माझा. आणि त्या दिवशी कॉफी पीत असताना मला स्वतःबद्दल खेद वाटू लागला. स्वतःची कीव. काम 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 काम, मी फक्त कामच करत असते. मला म्हणायचंय की देव माझ्या मनाशी इतकं स्पष्टपणे बोलला की जॉयस हेच तुझं जीवन आहे आणि तू घडवलंयस. आणि मी ताबडतोब एक संदेश रचला, कारण देव नेमकं काय सांगतोय ते मला कळत होतं की तुझी इच्छा असेल तर तुझा दिवस वाईट जाईल, पण ते तुला परवडणार नाही. कळतंय ना? आणि मला माहिती आहे की मी काय करायला हवं. ज्या क्षणी तुम्हाला स्वतःबद्दल खेद वाटतो त्या क्षणी तुम्हाला आठवत असलेल्या प्रत्येक आशीर्वादासाठी देवाचे आभार मानायला सुरुवात करायची. कारण बघा, सैतान तुमच्या मनात त्या नकारात्मक विचारांचं बीज पेरण्याचा प्रयत्न करत असतो आणि जेव्हा तुम्ही त्याला खतपाणी घालता तेव्हा तुमच्या मनावर आणि मानसिकतेवर आणि शब्दांवर परिणाम होत जातो आणि तुम्ही तुमचा दिवस वाया घालवता. पण तुम्ही तसं करायची गरज नसते आणि आपल्याकडे वाया घालवायला दिवस नाहीयेत. म्हणून या आठवड्याच्या शेवटी तुमचं जीवन घडवणं तुमच्या हातात आहे या विषयावर मी 3 सत्र घेणार आहे आणि बऱ्याच चांगल्या गोष्टी आपण त्यात पाहणार आहोत. आणि मी डेव्हबद्दल एक नवीन गोष्ट सांगणार आहे. तुम्हाला वाटेल मी ती गोष्ट रंगवून सांगितली आहे का, पण तसं नाही आहे. 100% सत्य आहे. सर्वप्रथम बायबल स्पष्टतः सांगतं की आपण एक उत्तम जीवन जगावं अशी प्रभूची इच्छा आहे. आपल्यातील प्रत्येकाने उत्तम जीवन जगावं. मी वाचते योहान 10:10, चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावयास, पण येशू म्हणाला, मी आलो ती जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून. हे नेहमीचं भाषांतर आहे. आता विस्तारित बायबल बघूया. चोर येतो तो फक्त चोरी, हत्या आणि उद्ध्वस्त करायला, पण मी आलो आहे ते त्यांना सार्वकालिक जीवन देण्यासाठी आणि ओसंडून वाहणारं विपुल जीवन देण्यासाठी. तर आता मी स्पष्टच विचारते, मला सांगा तुम्ही की तुम्ही जीवनाचा आनंद लुटताय का? योहान 10:10 माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, कारण ज्या वातावरणात मी वाढले, मला लहान मूल कधी होताच आलं नाही आणि प्रत्येक निरोगी प्रौढ व्यक्तीच्या आत एक लहान मूल असायला हवं. खरं तर तुम्ही कामही करायला हवं, त्याबरोबर खेळायलाही हवं. आणि मला फक्त काम करणंच माहीत होतं हो. कारण मी मोठी होत होते तेव्हा मी काम करत असताना मला त्रास होत नव्हता, पण मी हसले की मला वाटायचं माझं काहीतरी चुकतंय. आणि म्हणून ते माझ्यात लहान मुलंच नव्हतं. आणि देवाने मला शिकवलं की जीवनाचा आनंद घेणं हे चांगलं आहे. अगं बघा, कुठल्याही गोष्टीचा आनंद घेताना मला दोषी वाटायचं, कारण मला असं वाटायचं की मी काहीतरी काम करायला हवं. योहान 10:10 नवीन करारात म्हटलंय की चोराचा उद्देश चोरी करणं, मारणं आणि नष्ट करणं आहे. माझा उद्देश त्यांना समृद्ध आणि विपुलतेचं जीवन देणं आहे, एक संतोषकारक जीवन. तर या प्रकारचं जीवन येशू आपल्याला देण्यासाठी आलेला आहे. मग प्रत्येकाकडे ते का बरं नसावं? काही लोकांकडे ते असतं आणि मग इतरांकडे ते का बरं नाही? बघा, ही देवाची चूक नाही, कारण देव पक्षपात करत नाही आणि बायबल स्पष्ट सांगतं की तो पक्षपाती नाही. ही गोष्ट प्रत्येकासाठी उपलब्ध आहे आणि देव आपल्यापैकी प्रत्येकावर सारखीच
प्रीती करतो तो एकावर जास्त दुसऱ्यावर कमी अशी प्रीती करत नाही. आणि बघा, विस्तारित बायबलमध्ये अनुवाद 10:17 म्हणतं, कारण तुमचा देव परमेश्वर हा देवाधिदेव आणि प्रभूंचा प्रभू, महान पराक्रमी आणि अद्भुत देव असून तो पक्षपात करत नाही किंवा तो लाच घेत नाही. रोमकरास अध्याय 2:11, कारण देवाजवळ पक्षपात नाही, त्याच्यासाठी एक व्यक्ती दुसऱ्यापेक्षा वेगळी नसते. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही एखाद्याला चांगलं जीवन जगताना पाहता, तेव्हा फक्त असा विचार करू नका की तुम्ही भाग्यवान आहात म्हणून असं जगताय, तुम्ही तोंडात चांदीचा चमचा घेऊनच जन्माला आहेत म्हणून हे. जर लोकांचं जीवन चांगलं असेल, जर का ते आनंदी, समाधानी, संतुष्ट, सुखी, आत्मविश्वासपूर्ण, मजबूत असतील, तर त्यासाठी एक कारण असतं. आणि ते म्हणजे त्यांचं देवाशी चांगलं घट्ट योग्य नातं असतं. आणि ते जे काही करतात त्यामध्ये ते देवाला प्रथम स्थान देतात. प्रेषितांची कृत्य अध्याय 10:34-35, आणि पेत्राने बोलण्यास आरंभ केला, आणि मला आता नक्कीच आणि पूर्णतः समजलंय की देव पक्षपाती नाही. मी हे वचन वाचते कारण तुम्हाला हे जाणून घ्यायचंय की इतरांपेक्षा तुम्ही वेगळे नाही आहात. आणि मला असं म्हणायचंय की देव प्रत्येकाला समान संधी देत असतो. आमेन. वचन 35, पण प्रत्येक राष्ट्रात जो देवाची भक्ती करतो आणि त्याला देवाबद्दल आदरयुक्त भय असतं, देवाचे आदरयुक्त भय याबद्दलचे फारसे संदेश आपण ऐकत नाही. एका ॲपवर मी एका तरुणाला पाहिलं, काय म्हणतात ते मला नाही आठवत त्या ॲपचं नाव, आणि तो 20 वर्षांचा तरुण होता. आणि तो म्हणाला, माझी पिढी इतकी बिघडलेली आणि इतक्या वेडगळ गोष्टीत का गुंतली आहे सांगू का तुम्हाला? कारण त्यांच्या मनात देवाबद्दल आदरयुक्त भीती नाही. बघा, देव हा तुमचा मित्र आहे, तो दयाळू आहे, तो प्रेमळ आहे, तो क्षमा करणारा आहे, हे जाणून घेणं नेहमीच चांगलं आहे. पण देवाची दुसरी बाजू देखील आहे की आपल्याला देवाबद्दल आदरयुक्त भीती असणं गरजेचं आहे. कारण देव जे म्हणतो तसंच आहे, आणि तो जे म्हणतोय ना तसंच तो वागतो, तसंच तो करतो. आणि आपण ठरवायचंय की आपल्याला आशीर्वादाखाली जगायचंय की शापाखाली. आणि बघा, आपल्या प्रत्येकाकडे एक इच्छा स्वातंत्र्य आहे. आणि त्याचा अर्थ असा आहे की आपल्या जीवनातील गोष्टींची जबाबदारी आपण स्वीकारायला हवी. आणि बघा, तुमच्या बाबतीत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही जबाबदार नसाल, पण तुम्ही त्याला प्रतिसाद कसा देता यासाठी मात्र तुम्हीच आहात. मला वाटतं एवढं सांगणं पुरेसं आहे नाही? तुमच्यासोबत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही जबाबदार नसाल कदाचित, कारण लोक तुम्हाला दुखावू शकतात, तुमचा दुरुपयोग करू शकतात, तुमच्याशी गैरवर्तन करू शकतात, तुमचा वापर करू शकतात, तुमचा त्याग करू शकतात, तुम्हाला दुखावू शकतात. आणि हो, ते दुखावणारं असतंच. लोक तुमच्याशी कसं वागतात यासाठी तुम्ही जबाबदार नाही आहात, पण तुम्ही प्रतिसाद कसा देता यासाठी तुम्हीच आहात. बघा, माझ्या वडिलांनी माझं लैंगिक शोषण केलं. म्हणजे मला एवढंच आठवतंय, मला खरंच माहित नाही मी किती वर्षांची होते, आणि मी फार समजूतदार नव्हते. माझा जन्म दुसऱ्या महायुद्धादरम्यान 1943 मध्ये झाला. तेव्हा ते सैन्यात होते आणि मी 3 वर्षांची होईपर्यंत ते पाहिलं. मला नाही आठवत मी 4 किंवा 5 किंवा 6 वर्षांची होते जेव्हा त्यांनी माझा लैंगिक छळ करायला सुरुवात केली. आणि मग ते जवळजवळ माझ्या वयाच्या 18व्या वर्षापर्यंत चालू राहिलं, मी घर सोडेपर्यंत. आणि माझ्या आईला हे सगळं माहीत होतं, तिने त्यांना पकडलंही, मी तिला सांगितलं. पण तिने मला 30 वर्षांनी सांगितलं. ती म्हणाली की तुझे वडील तुझ्याशी जे वागत होते ते थांबवायला हवं होतं, पण मी भीतीने ते करू शकले नाही.
तर तो तिचा स्वार्थी आणि स्वकेंद्री असा निर्णय होता. तिला भीती वाटली म्हणून तिने मला त्यातून जाऊ दिलं. ती तेव्हा तेवढं धैर्य गोळा करू शकली नाही म्हणून तिने मला त्यातून जाऊ दिलं. आता बघा, देवाने त्याचं उत्तर दिलेलं आहे. आपल्याला वाटतं की आपण ते करू शकत नाही, पण तो म्हणतो तुम्ही तुमच्या शत्रूंना क्षमा करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, आणि तरीही त्यातूनही करायचं असेल तर तू त्यांना मदत कर जाऊन. बघा, आपलं मन म्हणतं की नाही, तो वेडेपणा आहे, ते बरोबर नाही आहे, ते योग्य नाही आहे, आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की ते करण्यात काही अर्थ नाही आहे. आणि बघा, तुम्हाला कदाचित ते आवडणार नाही, पण देव तुम्हाला दाखवत असलेल्या प्रत्येक गोष्टीची तुम्ही सुरुवात केली ना, तर तुमच्या आयुष्यात जे घडेल ना, ते बघून तुम्ही चकित व्हाल. मग ते तुम्हाला आवडो किंवा न आवडो. तर बघा, त्यांनी माझ्या बाबतीत जे केलं त्यासाठी मी जबाबदार नव्हते आणि त्यामुळे मला खूपच समस्या आल्या. पण माझे स्वतःचे निर्णय घेण्याच्या वयात मी आले तेव्हा मी घेतलेल्या प्रत्येक योग्य निर्णयाने मला माझ्या बाबतीत झालेल्या या छळातून पुन्हा उभं राहण्यासाठी एक पाऊल पुढे नेलं. आणि मी पुन्हा सांगते की लोक तुमच्याशी काय वागतात यासाठी तुम्ही जबाबदार नाही, पण तुम्ही कशी प्रतिक्रिया देता यासाठी तुम्ही जबाबदार. विचार करा, लोकांनी तुमच्या बाबतीत केलेल्या गोष्टी घेऊन त्यांचा वापर तुम्हाला एक चांगली व्यक्ती, एक सामर्थ्यवान व्यक्ती बनवण्यासाठी देवाला कार्य करू द्या आणि इतरांना मदत करून तुम्ही तुमच्यात तो कळवळा निर्माण करा. नाहीतर मग आयुष्यभर स्वतःप्रती खेद बाळगा आणि तुमच्या बाबतीत घडलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी इतरांना दोष द्या आणि कटुता आणि संतापाने भरून जा. त्याचा काय उपयोग आहे मला सांगा. हे तुमचं किंवा इतरांचंही भलं करणारं नसेल. त्यामुळे कदाचित तुमच्यापैकी काहींनी आज निर्णय घेण्याची गरज आहे. अर्थातच मी फक्त तुमच्याशी बोलत नाहीये, जे लोक टीव्हीवरून बघतात किंवा इतर मार्गांनी त्यांच्याशीही मी बोलते. आणि आपल्याला हे देवाच्या मार्गाने सुरू करण्याचा एक निर्णय घ्यावा लागेल. आणि तुमचं जीवन हे तुम्हीच घडवत असता. देव आपल्याला एक उत्तम जीवन कसं जगायचं हे सांगतो. त्याची योजना आपल्याला चांगलं जीवन देण्याची आहे, पण आपण त्याच्या योजनेचं पालन करायला हवं, त्याचं अनुसरण करायला हवं. आमेन. पण प्रत्येक राष्ट्रात जो देवाचे आदरयुक्त भय बाळगतो, त्याच्याशी निष्ठेने आणि आज्ञाधारकतेनं वागतो आणि चांगलं जीवन जगतो, त्याला स्वीकारलं जातं आणि त्याचं स्वागत केलं जातं देवाद्वारे. आता बघा, देव देखील आपल्याला पक्षपातीपणा किंवा दुजाभाव दाखवू नये आणि सगळ्यांशी चांगलं वागावं अशीच आज्ञा देतो. केवळ तुम्हाला वाटत असलेले महत्त्वाचे लोक जे तुमच्यासाठी काही करू शकतील त्यांच्यासाठीच नाही, तर अशा लोकांचा शोध घ्या ज्यांना वर येण्याची गरज आहे आणि त्यांना अधिक चांगलं वाटलं पाहिजे. बघा, देवाची अभिवचनं जी कोणी व्यक्ती आहे, आता मला ते वचन आवडतं, जी कोणी व्यक्ती ज्यांना देव जे म्हणतो ते मिळू शकतं, इथली प्रत्येक व्यक्ती ही जी कोणी व्यक्ती आहे. बघा, तुम्हाला समजायला हवं की यातून कुणीही उरलेलं नाही. आणि बघा, मला आशा आहे मी जे सांगते ते समजून घेण्यास तुम्ही पुरेसे परिपक्व आहात, पण तुमचं जीवन जर घाणेरडं असेल तर ती तुमची चूक आहे. नाही, तुम्ही असं नका म्हणू, जॉयस मी काय भोगते तुला नाही कळणार, तुला नाही माहीत ग माझी व्यथा काय आहे. जर तुम्हाला वाटत असेल की एके सकाळी माझे डोळे उघडले आणि या विशाल सेवा कार्याच्या पायघड्या माझ्यासमोर आयत्या अंथरल्या गेल्या, तर तुमची कान उघडणी करते. मी जे करते ते करण्याचा तुम्ही प्रयत्न करत नाही तोवर सैतान तुमचा पाठलाग करणार नाही. योहान अध्याय 3 वचन 16. देवाने जगावर इतकी प्रीती केली की त्याने अगदी आपला एकुलता एक अद्वितीय पुत्र दिला, म्हणून जो कोणी किंवा जी कोणी
मनात म्हणा, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. देव आपल्याला विश्वास ठेवा असं म्हणतो, आणि जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुम्ही आज्ञा पालनही कराल. पहिले योहान अध्याय 5 वचन 4, नवीन करार, जे काही जगापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते, आणि आम्ही हा विजय आमच्या विश्वासाने मिळवतो. देवाच्या प्रत्येक मुलाचा सैतानावर अधिकार आहे. देवाचं प्रत्येक मूल देवाच्या सामर्थ्याने परिपूर्ण आहे. तुम्ही देवाचं वसतिस्थान आहात, तो तुमच्यात वास करतो, आणि तुम्ही मस्तक आहात, शेपूट नाही, उंच आहात, खाली नाही. तुम्ही कशाचाही तळ नाही आहात, तुम्ही प्रत्येक गोष्टीत अव्वल आहात. प्रकटीकरण अध्याय 22 वचन 17 किंग जेम्स, आणि आत्मा व वधू म्हणतात ये, आणि ऐकणाराही म्हणो ये, आणि तान्हेला येवो, आणि जी कोणी व्यक्ती, मनात म्हणा, जी कोणी व्यक्ती, त्याला जीवनाचे पाणी फुकट घेऊ द्या. मी वेळ घेऊन हे समजावून सांगणार आहे, कारण मला हवंय की तुम्हाला हे समजायलाच हवं आहे. बघा, इथे फक्त तुम्हीच एक अशा विशेष व्यक्ती नाही आहात की ज्यांना अतिशय दुःख झालंय किंवा वेदना होत आहेत. आज या सभागृहात इतरही कोणी तुमच्यापेक्षा अधिक दुःखात असूच शकेल. मी माझ्या शोषणाची गोष्ट सांगते तेव्हा मला वाटतं की खरंच इतरांच्या तुलनेत माझं दुःख काहीच नाही. मी ज्या इतर लोकांविषयीच्या गोष्टी ऐकल्या, जिंजरने ज्या मुलींविषयी माहिती दिली होती, म्हणजे यापैकी काही मुलींना दिवसातून 20 वेळा 30 वेळा पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं गेलं. दर दिवशी तुम्हाला असं जगायला लागलं तर तुमचे डोळे कोरडे होतात. आणि सैतानाने माझ्या बाबतीत जे केलं त्यातून एक मार्ग मी काढला की मी अशा मुलींना मदत करते आणि त्यांना त्यातून बाहेर काढते. बघा, लोकांची नुसती दुःख पाहत राहायची आणि कीव करायची हा काही पर्याय नसतो. तुम्ही अयोग्य विचारांपासून जितके दूर राहाल ना, तितकं जास्त तुम्हाला लोकांसाठी सातत्याने काहीतरी करावंसं वाटेल आणि तुम्हाला त्यात आनंद वाटेल. रोमकरास अध्याय 10 वचन 13, प्रत्येकासाठी जो कोणी प्रभूच्या नावाने त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. प्रत्येक जण. बघा, हे असं वचन आहे जे वाचल्यावर मला विचार करावा लागतो. ते वचन म्हणतं की कुणाचं तारण व्हावं आणि कोणी नरकात जावं याची निवड देव करतो. बघा, वचन सांगतं की सगळ्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवावा अशी देवाची इच्छा आहे आणि निवड आपल्या हातात आहे. तुम्ही आज इथे आहात आणि तुमचं जीवन ख्रिस्ताला समर्पित केलं नसेल तर तुमच्याकडे पर्याय आहे. तुम्ही हरवलेले, एकाकी, रिकामे राहू शकता, किंवा सभा संपल्यावर जेव्हा आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात ख्रिस्ताला स्वीकारून एक नवीन जीवन सुरू करू शकता. हा एक प्रवास आहे. तुम्हालाही काम करावं लागेल, तुम्हाला वचन शिकावं लागेल. तुम्ही करत असलेल्या अधार्मिक गोष्टी कदाचित तुम्हाला सोडून द्याव्या लागतील. पण बघा, देव तुम्ही जे काही कराल त्यामध्ये तुम्हाला मदत करेल चांगल्यासाठी. आमेन. त्याच्याविषयी सर्व संदेश ते साक्ष देतात आणि पुरावा देतात की प्रत्येक जण जो त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याच्यावर टेकून आणि अवलंबून असतो, स्वतःला स्वाधीन करतो, त्याच्या नावाद्वारे पापांची क्षमा मिळवतो. जी कोणी व्यक्ती. तुम्ही सगळ्यात चांगली गोष्ट काय करू शकता तर शक्यतो प्रत्येकासाठी शक्य तितकं चांगलं करत राहा. आणि बघा, येशू म्हणालाय की हे मार्क
मार्क अध्याय 8:34 मध्ये नोंदवलंय. तो म्हणाला की आत्मत्याग करा आणि तुम्हाला उच्च जीवन मिळेल. आणि बघा, पास्टर टॉमीने एकदा एक संदेश दिला, मला तो आठवतोय, की आपण कमी दर्जाच्या आयुष्यासाठी जास्त किंमत मोजतो आणि उच्च दर्जाच्या आयुष्यापासून दुरावतो. तुम्ही म्हणाल, पण मी प्रलोभनांचा प्रतिकार नाही करू शकत. तुम्ही करू शकता, कारण बायबल म्हणतं देव अशा व्यक्तीला परीक्षेत पाडत नाही जो प्रतिकार करण्याच्या क्षमतेच्या पलीकडचा आहे. तो आपल्याला मदत करतो. तुम्हाला जर चांगलं जीवन हवं असेल ना, तर देवाकडे तुम्हाला हवा असेल असा एक सौदा आहे. नंबर 1, तुम्ही आत्मदया बाळगून तुमच्या भूतकाळातील वेदनांसाठी प्रत्येकाकडून परतफेडीची अपेक्षा करू नका. जेव्हा तुम्ही दुःखात असता तेव्हा तुम्हाला काय वाटतं की, म्हणजे ते समजून घ्यायला हवं की तुम्हाला वाटतं की कोणीतरी माझं काहीतरी देणं लागतंय, माझ्या बाबतीत जे घडलंय त्याची परतफेड व्हायलाच हवी. पण बघा काय होतं, जेव्हा आपण लोकांकडून त्या परतफेडीची अपेक्षा करतो तेव्हा ती होऊच शकणार नाहीये. जेव्हा मला खूप पुरुषांनी दुखावलं होतं ना, तर मी त्याची परतफेड देवकडून करून घेऊ पाहत होते, पण ते तो करू शकला नाही. मी त्याच्याप्रती योग्य तो आदर राखला नाही, कारण मी त्याच्या अधीन होऊ इच्छित नव्हते. मला कुणीच सांगणारं नव्हतं की माझं चुकतंय. जेव्हा मला कळलं की पत्नीने पतीच्या अधीन असावं, तेव्हा मला वाटलं की नाही, मी नाही करणार. कारण मला कुणाशी जुळवून घ्यायची इच्छा नव्हती, कारण माझं अख्खं आयुष्य कुणाशी तरी जुळवून घेण्यातच खर्च झालं होतं. चला, तुम्हाला कळतंय मला काय म्हणायचं. बघा, कुठल्याही अयशस्वी नातेसंबंधामुळे अडथळे निर्माण होतात आणि तुम्ही गृहीत धरता की प्रत्येक जण तुमच्याशी तसाच वागणार आहे आणि मग आपण भावनिक होत जातो. यशाया 61:7 आणि 8 मध्ये एक अद्भुत वचन आहे जे सांगतं, तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हास दुप्पट मिळेल. ते म्हणतं तुमच्या तारुण्यातील अप्रतिष्ठेसाठी. मला हे समजलं, कारण मी त्याप्रती खूप लज्जित भावना बाळगून होते. अनेकदा जेव्हा तुम्ही लोकांकडून दुखावले जाता, सैतान तुम्हाला अपराधीपणा आणून देत असतो. आणि मी माझं आयुष्य याच विचारात घालवलं होतं की माझ्यात काय चुकतंय, माझं काय चुकतंय, माझ्यात काय चुकतंय, माझ्यात काय चुकतंय. कारण माझ्याशी फक्त एकच पुरुष वाईट वागला नव्हता, तर माझे काका, आजोबा, मी नोकरी करायचे तो बॉस, त्यांनी माझ्यावर हात टाकायचा प्रयत्न केला आणि मी विचार करायला लागले माझंच चुकतंय काहीतरी. बघा, माझ्या वडिलांनी माझ्या बाबतीत जे केलं त्यामुळे माझ्या मनात ही जाणीव होती की माझं काहीतरी चुकतंय आणि सैतानाला तेच हवं असतं की तुम्ही असाच विचार करावा. तुम्ही कधी असा विचार केलाय का की माझं काय चुकतंय, मी इतर सगळ्यांसारखी का होऊ शकत नाही, माझं काय चुकतंय, माझ्यात काय चूक आहे. बघा, सैतानाला तेच हवं असतं. जेव्हा तुमचं देवाशी नातं जुळतं, तो तुम्हाला देऊ इच्छित असलेली पहिली गोष्ट म्हणजे नीतिमत्व होय. तो तुम्हाला त्याच्याबरोबर नीतिमान ठरवतो. पण पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या मनात हा विचार येतो माझ्यात काय चूक आहे, तेव्हा तुमचं तोंड उघडून म्हणा, माझ्यात सगळं चांगलंच आहे. माझ्या बाबतीत झालेल्या सगळ्या गोष्टींची काळजी येशूने घेतली आणि देवाने मला त्याच्यासाठी उभं राहण्याचा अधिकार दिलाय आणि मी रोज योग्य ते करायला शिकते आणि मी योग्य तेच करते. देव आपल्याला नीतिमत्व देतो म्हणून आपण योग्य तेच करू शकतो. आणि दुसरी अनावश्यक गोष्ट, तुम्ही तुमच्या सध्याच्या परिस्थितीसाठी इतरांना दोष देऊ नका. जसं की आपण जसे आहोत तसे का आहोत, पण आपण त्या परिस्थितीत राहण्याचं निमित्त बनू शकत नाही. सतत सबबी सांगू नका, सबबींचा काहीही उपयोग होत नाही. बघा, माझ्या बाबतीत गैरवर्तन झालं आणि त्यामुळे मी इतकी दुखावले गेले की माझी वृत्ती वाईट झाली
माझा स्वभाव बंडखोर झाला. मला सतत वाटायचं की जग माझं देणं लागतंय. आणि जेव्हा देव माझ्यासाठी काही करू पाहत होता, मी त्याला म्हणायचं की तुला माहिती आहे मला कसं वागवण्यात आलंय. कुत्र्यालाही कुणी असं वागवत नाही आणि मी जशी आहे तशी आहे. मग देव, बघा, देव तुमच्या मनाशी बोलतो. तुम्ही संभाषण करता तसं नाही, पण तुम्हाला ते समजतं. आणि मला कळत होतं, देव मला सांगत होता की हो, तू जशी आहेस तशी आहेस, पण त्याचा निमित्त म्हणून वापर करू नकोस जॉयस. आणि बघा, आज हाच संदेश आहे. तुमच्या बाबतीत काय घडलंय हे महत्वाचं नाही. ते कितीही वाईट घडलं असलं तरी तुम्ही तसंच राहायची गरज नाहीये. देवाची अभिवचनं या सभागृहातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहेत जे देवाच्या इच्छेप्रमाणे वागायला तयार आहे. हा कार्यक्रम जॉयस मेयर सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे.